मुंबईतील 500 कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याला दिलं गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि शताब्दी हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना देण्याचा कट रचला जात असल्याचे आरोप केले गेलेले. अंजली दमानिया यांनीही केलेल्या आरोपांमुळे आता खळबळ माजलेली आहे. या हॉस्पिटल बाहेरनं आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी आढावा घेतलाय. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर आरोप केलेले आहेत. आज ट्विट करत त्यांनी असं म्हटलंय की गोवंडी इथे जे शताब्दी हॉस्पिटल महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेलं आहे, हे शताब्दी हॉस्पिटल त्यांच्या नातेवाईकांना पीपीपी तत्वावर चालू करण्यासाठी जे आहे ते महानगरपालिका घाट घालत आहे. खास करून हे जर पाहिलं, हे नव्याने बांधण्यात आलेलं हॉस्पिटल 580 बेडचं हॉस्पिटल असलेले एक क्षमता असलेले हॉस्पिटल आहे आणि यासोबतच या हॉस्पिटल तयार करण्यासाठी महानगरपालिकेला 500 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. मात्र असं असताना देखील महानगरपालिका स्वतः हे हॉस्पिटल न चालवता पीपीपी तत्वावर जे आहे ते अजित पवार यांच्या नातेवाईकांना देते. त्यांनी आज हे ट्विट करत या प्रकारचा आरोप केला होता. एकूणच काय तर अजित पवार पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या निशाणावर असलेलं पाहायला मिळालं. यासोबतच जर आपण पाहिलं तर याआधी देखील जे पुण्यातील मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. या सगळ्या जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार कशा प्रकारे आरोपी आहेत, त्यांनी हे सगळं इल्लीगल म्हणजे अनैतिक कशा प्रकारे केलं याबाबतचे आरोप अंजली दमानिया यांनी केले होते. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गोवंडी इथे जे शताब्दी हॉस्पिटल बांधण्यात येते नव्याने, या नव्याने बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये देखील अजित पवार यांच्या नातेवाईकांवरती मेहरनजर केली जाते, असा आरोप थेट अंजली दमानिया यांनी केलेला आहे. कॅमेरामन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. सगळ्या जी इथली स्थानिक लोक आहेत ती गरीब लोक आहेत. रस्ता कटिंग, नाला कटिंग, रोड कटिंगमधून आलेली गोरगरीब लोक आहेत, ज्यांचा हातावरचं पोट आहे अशी लोक आहेत. आणि अशा वेळेला जर महानगरपालिका ही पीपीपी तत्वाअंतर्गत हे एका प्रायव्हेट अशा संस्थेला देण्याचं त्यांनी योजले आहे. यासाठी आम्ही हे जेव्हा आमच्या अगोदर लक्षात आलं त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन याच्या विरोधात आम्ही जन आंदोलन उभारलं होतं. माझं जाहीर सर्व लोकांना आव्हान आहे की जर असं हे उद्या खाजगी तत्वावर देत असतील तर सगळ्या लोकांनी याच्याकरता बाहेर आलं पाहिजे, सगळ्या पक्षांनी बाहेर आलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.